इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायचा आहे. इंस्टाग्रामचा बदललेला अल्गोरिदम तुम्हाला माहित आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया इंस्टाग्रामवर व्हायरल होण्याचा लेटेस्ट फॉर्म्युला. पूर्वी हुक फार महत्वाचे होते. हुक आता देखील महत्वाचे आहे, पण ते टेक्स्ट म्हणून वर्क होणार नाही. तो व्हिज्युअल्स किंवा तुमच्या व्हिडिओची सुरुवात कशी आहे याच्यावरून वर्क होईल. पूर्वी हॅशटॅगला फार महत्व होते. जेवढे जास्त हॅशटॅग तेवढा चांगला रिझल्ट. परंतु आता 5 रिलेटेड हॅशटॅग, 3 कमी रिलेटेड हॅशटॅग आणि 2 स्पेसिफिक कंटेंट कॅटेगरी रिलेटेड हॅशटॅग जर वापरले तर व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स येतो. पूर्वी खूप एडिट केलेले व्हिडिओ चालायचे, आता कमी एडिट केलेले आणि रिलेटेबल वाटणारे व्हिडिओ चालतात. पूर्वी पोस्ट केल्यानंतर लगेच मिळालेल्या लाईक आणि कमेंटवरून ठरायचं की त्या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळणार. परंतु आता पोस्ट केल्याच्या नंतर 15 दिवसानंतर किंवा एका आठवड्यानंतर देखील तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल होण्याचे चान्सेस असतात. पूर्वी कन्सिस्टन्सी फार महत्वाची होती, परंतु आता तुम्ही आठवड्याला 3 व्हिडिओ पोस्ट करून देखील इंस्टाग्रामवर ग्रोथ मिळवू शकता. आणि सगळ्यात महत्वाची आणि फायनल टीप, रिपोस्टेड किंवा कॉपी व्हिडिओ पोस्ट करून तुम्ही कधीही व्हायरल होणार नाही. तुम्हाला जर का व्हायरल व्हायचं असेल तर ऑथेंटिक, अनफिल्टर, ओरिजिनल, रिलेटेबल जर व्हिडिओ तुम्ही बनवलेत तर तुम्ही इंस्टाग्रामवर व्हायरल होऊ शकता. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, निवांत राहा आणि इंस्टाग्रामवर व्हायरल व्हा.